पाठ 3. पृथ्वीवरील सजीव. आपण सगळेजण पृथ्वीवर राहतो. तुम्हाला प्रश्न पडतो की नाही की ही पृथ्वी कशी घडली, केव्हा घडली? तर शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असं मानलं जातं की सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी अगदी तप्त वायू म्हणजे खूप उष्ण वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. तो इतक्या वेगाने आणि चक्राकार गतीने फिरत होता की त्याचं विभाजन झालं आणि त्यातून सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. हे ग्रह कोणकोणते माहिती? बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. या सगळ्या ग्रहांपैकी पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन त्यावर जलाशय निर्माण होणं या गोष्टीला किती वर्ष लागली? 80 कोटी वर्ष लागली. असं मानलं जातं की पाण्यामध्ये पहिल्यांदा अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. त्यांना म्हणायचं आदिजीव. यापासून हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले. एकपेशीय सजीव इतके सूक्ष्म असतात की ते नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही. त्यांना बघण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शक वापरावा लागतो. पृथ्वीवरच्या सजीव सृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती आहेत. त्यापैकी प्राणी सृष्टीचा विचार आपण इथं करूया. प्राण्यांची वैशिष्ट्ये याप्रमाणे. प्राणी श्वासोच्छवास करतात. अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी ते हालचाल करतात. काही प्राणी जातींमध्ये प्राणी अंडी घालतात आणि नंतर त्यातनं पिलं जन्माला येतात. तर काही प्राणी जातींमध्ये प्राणी अपत्याला जन्म देतात.